नवी मुंबई नेटवर्क। भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 18 की भाजपा की सक्रिय कार्यकर्ता, समाज सेविका और ज्येष्ठ वकील एडवोकेट संध्या सावंत ने अपने जन्मदिन को जनसेवा के दिन के तौर पर समर्पित करते हुए प्रभाग क्रमांक 18 अंतर्गत आने वाले सेक्टर 4, 5, 6, 7, 8 ए, 16, 17 के नागरिकों के लिए एरोली से संत सावता माड़ी भवन में मुफ्त आरोग्य शिविर व भव्य रक्तदान शिविर के साथ शासन आपलादारी अभियान अंतर्गत मुफ्त दाखला वितरण शिविर का आयोजन किया, जिसका उद्घाटन करने और संध्या सावंत को जन्मदिन की शुभकामनाएं देने मुख्य अतिथि के तौर पे मौजूद थे नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष व एरोली के पूर्व विधायक संदीप नायक के हाथों इस शिविर का उद्घाटन संपन्न हुआ, जहां उनके साथ पूर्व नगर सेवक अनंत सुतार, अशोक पाटिल, अरुण पड़ते आदि तमाम मान्यवर मौजूद रहे। बता दें कि आरोग्य जांच शिविर में बीपी जांच, ब्लड शुगर जांच, बीएमआई जांच, नेत्र जांच शिविर, ईसीजी व डॉक्टरों की मुफ्त एक्सपर्ट सलाह आदि विभिन्न सुविधाओं के साथ विभिन्न प्रकार के टेस्ट का भी समावेश इस आरोग्य जांच शिविर के दौरान नागरिकों की सुविधाओं के लिए रखा गया था। बता दें कि एक्सपर्ट डॉक्टरों की टीम की निगरानी में आयोजित इस शिविर का मान्यवरों ने बेहद बारीकी से जायजा लेते हुए इस शिविर को जनता के लिए मील का पत्थर करार दिया। इस दौरान अपनी नैतिक जिम्मेदारियों का निर्वहन करते हुए संध्या सावंत के बेटे केतन सावंत ने भी रक्तदान कर अपने सामाजिक दायित्वों का निर्वहन किया। बता दें कि इस दौरान मान्यवरों के हाथों अपनी नैतिक जिम्मेदारी निभाने वाले रक्तदाताओं का मनोबल बढ़ाते हुए मान्यवरों के हाथों उन्हें प्रमाण पत्र देकर उन्हें सम्मानित भी किया गया। इस दौरान बड़ी संख्या में उपस्थित रहकर नागरिकों ने इस शिविर का लाभ उठाया। एरोली सेक्टर 18 में अपने जनहितार्थ कार्यों के दम पर अपने विशेष छाप छोड़ने वाली संध्या सावंत एरोली के प्रथम विधायक संदीप नायक की कट्टर कार्यकर्ता मानी जाती हैं। संध्या सावंत एक ऐसी उच्च शिक्षित लोक प्रतिनिधि हैं जो इस प्रभाग में सक्रियता के साथ काम कर अपने सामाजिक और राजनीतिक दायित्वों को भली भांति निभाती आ रही हैं और उनके इन्हीं कार्यों के दम पर आज उनका इस प्रभाग के नागरिकों के साथ एक घनिष्ठ नाता बन चुका है और इसी बात का जीता जागता उदाहरण इस अभिष्ट चिंतन कार्यक्रम के दौरान उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं देने आए लोगों की मौजूदगी से दिखाई दे रहा था। इस दौरान एडवोकेट संध्या सावंत ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए जनता के इस विश्वास और स्नेह के लिए उनका आभार व्यक्त किया। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपतींना वंदन करून आपले आदरणीय आमदार आणि लोकनेते आणि नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब, खासदार संजीवजी नाईक साहेब आणि प्रथम आमदार आदरणीय श्री संदीपजी नाईक साहेब यांच्या प्रेरणेतून आणि आपले भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तर यांचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आपण मनोरंजनाचे कार्यक्रम तर नेहमी करत असतो, परंतु समाज उपयोगी कामं ही केली पाहिजेत आणि त्यांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन आम्ही ठरवलं की वाढदिवसानिमित्त आपण ही समाज उपयोगी कामं घेतली पाहिजे प्रभागामध्ये आणि आमच्या प्रभागातल्या लोकांची पण हीच मागणी होती की
की बरेचसे आता नवीन योजना ज्या आलेल्या आहेत केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या, त्याप्रमाणे सर्व योजनांना एकत्रित त्याचा मिलाप करून आणि आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी आणि ब्लड कॅम्प असं सगळ्यांचं एकत्रित करून आज हा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे. आणि पाहिले तर सकाळपासून म्हणजे अगदी आमचा टायमिंग होता 10 ते 5 आहे, परंतु 9 वाजल्यापासूनच पूर्ण हॉल भरला होता. त्याच्यावरून आपल्याला कळतं की आज ह्या सर्व गोष्टींची किती गरज आहे आपल्या समाजाला. आणि आज खूप आनंद वाटला की एवढ्या सगळ्यांसाठी आपण काहीतरी केल्याचं आज अगदी हे मिळालं, एक पावती मिळाली की आपण समाजामध्ये वावरतो आहे आणि समाजासाठी आपण जे देणं लागतो आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी करतो आहे. तेव्हा आपले आदरणीय नेते येतात आणि आपल्याला सांगतात की तुमचं जे काम आहे वाखाणण्याजोगं आहे आणि आपल्याला शुभेच्छा देतात. याच्यातून आणखी एक स्फूर्ती निर्माण होते की आणखीन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात हे कार्य व्हायला पाहिजे आपल्या हातून. तर आज आपण बघितलं तर डोमिसाईल सर्टिफिकेट जो अधिवास दाखला म्हणतो ते आहे, क्रिमिलेअर सर्टिफिकेट आहे, इन्कम सर्टिफिकेट, ज्येष्ठ नागरिक कार्ड आहे, परत केंद्र सरकारच्या बालसंगोपन योजना आहे. कामगारांसाठी जे बांधकाम कामगारांचा असतात तर त्यांना खूप ॲक्सिडेंट वगैरे होत असतात, तर त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांसाठी त्यांना सगळे ग्लाऊज म्हणा, गमबूट म्हणा, त्यांच्या हाताचं आणि डोक्याला हेल्मेट अशा सगळ्या वस्तूचं आज शासन पुरवठा करते, परंतु लोकांना माहीत नसतं. तर त्याचं माहिती देऊन त्यांचे फॉर्म भरून घेणं, महात्मा फुले योजना आहे, आयुष्यमान भारत आहे, 5 लाखापर्यंत इन्शुरन्स असतो, ह्या गोष्टी माहिती नसतात लोकांना. तर त्या घरोघरी कळणं आणि असे कॅम्प अरेंज करणं हे आज आम्ही आपल्या भाजपातर्फे आपण केलेलं आहे आणि त्याला चांगला भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. इस दौरान संध्या सावंत ने विपक्ष पर भी जोरदार कटाक्ष किया. समाजामध्ये आपण बघतो तर काही असे समाज घटक आहेत की जे फक्त उद्घाटनं करत असतात आणि सांगतात की आम्ही उद्घाटन केलं, आम्ही हे बांधकाम केलं, आम्ही उद्यान बांधलं, आम्ही हे बांधतो, हॉस्पिटल बांधलं, अमुक बांधलं, तमुक बांधलं, वाहनतळ बांधलं. अहो पण तुम्ही हे बांधलं हे कोणाच्या खर्चाने, कुठून पैसा आला, तुमच्या खिशातून तुम्ही टाकता का हे पैसे? हे पैसे तुम्हाला आमच्या सगळ्या जे आपले नवी मुंबईचे जे नागरिक आहेत त्यांच्या टॅक्समधून हे पैसे आलेले असतात आणि ते पैसे आपण म्युन्सिपाल्टी जमा करतो तेव्हा आपण म्युन्सिपाल्टी हे योजना आखते आणि तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्ट घेता आणि कॉन्ट्रॅक्टरला स्वतःच्याच घराचे लोक कॉन्ट्रॅक्टर देऊन भाचे पुतणे वगैरे आणि तिथे फक्त नारळ 10-15 जणांना गोळा करायचं, नारळ फोडायचं आणि दाखवायचं की हे मी बांधलं. हे कितपत योग्य आहे? परंतु आजची जनता ही हुशार आहे आणि त्यांना कळून चुकलेलं आहे की अशा प्रकारचं फक्त नारळ फोडून आणि मीच केलं आणि बाकीचे लोक असे आहेत तसे आहेत हे नुसतं बोलून चालत नाहीत. तर स्वतःचं पहिलं अस्तित्व ओळखा आणि समाजामध्ये तुमचा काय मान सन्मान आणि तुम्ही कुठल्या पातळीवर आहात आणि कोणाशी पंगा घेत आहेत हे लक्षात घ्या तुम्ही. आता हे खपवून घेतलं जाणार नाही आणि नुसतं उगाच दुसऱ्यांना दुष्णं द्यायची हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी आज आपण पाहिलं आहे की लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आम्ही हे घडवून दाखवणार आहे पुढे भविष्यामध्ये. आणि तसंच काही वेळेला बघितलं तर काही गोष्टी घडलेल्या आहेत, चुकीच्या घडत आहेत आणि त्याला आम्ही नेहमी थांबवणार आणि थांबवत आलेलो आहोत की 20-25 वर्ष आमच्या सेक्टर 5मध्ये एक आमचे आदरणीय कैलासवासी पप्पू सावंत यांनी जिम बांधली होती आणि ते एक्सपायर झाल्यानंतर त्या जिमचं रूपांतर भंगार खात्यामध्ये केलं होतं. आमचं भंगार ठेवली होती इथल्या समाजकंटकांनी. नंतर मग मी अर्ज केला की एकतर आम्हाला महिलांना ते द्या, नाहीतर मग आम्ही महिला तिथे जाऊन ते सगळं स्वच्छ करून आम्ही आमच्या ताब्यात घेतो. असे 2-4 अर्ज दिल्यानंतर मग आता कुठे तिथे महिलांसाठी आणि कार्यक्रम चालू आहेत. अशा पद्धतीच्या बऱ्याच वाहनतळासाठी पहिला अर्ज माझा गेला होता. आम्ही सगळ्यांनी अर्ज केला वाहनतळ पाहिजे, मग नंतर कुठले तरी कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केला आणि मग उद्घाटन फक्त नारळ फोडायचं कामं करतात. परत पाण्याच्या पुरवठ्याचं KVA ते ट्रान्सफॉर्मर बसवायचं ते आमचा अर्ज आहे. सगळे पुरावे सकट आम्ही बोलत असतो कारण हे सगळं आम्हाला माहिती आहे. पण हे कुठेतरी जे चाललेलं आहे ना त्याचा नक्कीच त्याचं संपुष्टात येणार आहे आणि एक चांगला सेक्टर 5ला चांगले दिवस येणार आहेत. वहीं प्रभाग की महिलाओं ने एडवोकेट संध्या सावंत की व्यक्तित्व पर प्रकाश डालते हुए उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी. आज ॲडव्होकेट संध्या सावंत यांचा वाढदिवस आहे. आजच्या समाजाला एक छानपैकी ॲडवाईस केलेला आहे की सामाजिक उपक्रम राबवून आणि तो पण सामाजिक उपक्रम सकाळी 10 वाजता
आदरणीय गणेशजी नाईक यांच्या संकल्पनेतून तिने हा साकार केलेला आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. आज या कार्यक्रमासाठी संदीप नाईक उपस्थित होते आणि त्यांनी या उपक्रमाची स्तुती केलेली आहे. तर प्रत्यक्ष आज हॉल पूर्ण भरलेला होता आणि पाहण्यासाठी अजूनही आता 12-1 वाजलेले आहे तरी हॉल पूर्ण भरलेला आहे. आबा कार्ड म्हणा, अतिशय सुंदर असं, म्हणजे काही वेळेला काही कास्ट लोकांना किंवा आर्थिक दुर्बल लोकांनाच या फॅसिलिटी मिळतात, पण या कार्डद्वारे सगळ्यांना फॅसिलिटी मिळणार आहे. आणि ECGसाठी जास्त गर्दी दिसते आहे आणि फोर्टिसचे डॉक्टर तिने मागवलेले आहेत. आणि मला असं वाटतं की मी देवाला कधी पाहिलं नाही, पण ताईपेक्षा देव वेगळा नाही याचा मला सार्थ अभिमान आहे. तिची मी छोटी बहीण आहे आणि आज शुभेच्छा देण्यासाठी बरेच लोक आलेले आहेत. त्यांनी ताईला शुभेच्छा सकाळपासून दिलेल्या आहे. ॲडव्होकेट सौ संध्या सावंत यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. आणि त्या खूप समाजकार्य खूप छान करतात. आजही सगळ्यांना दिसते एवढे सगळे उपक्रम राबवलेत आणि असे कार्यक्रम त्या नेहमी राबवत असतात आणि एक मैत्रीण म्हणून आमच्यासाठी खूप छान आहेत त्या. मी ऐरोलीत आल्यापासून आता जवळजवळ 8-10 वर्ष झाले. संध्या सावंत ह्या माझ्या मैत्रिणीसारख्या अगदी खूप छानपैकी, आणि त्या समाजसेवा इतकी करतात छाननं आणि सुशिक्षित शिकलेल्या वगैरे एवढा त्यांचा पाठबळ असल्यासारखं आम्हाला वाटतं. या ऐरोलीतल्या आमचा वॉर्ड आहे, त्या वॉर्डमधले लोक सगळे त्यांच्याबद्दल खूप खुश आहेत. त्यांच्या कामाबद्दल काही प्रश्नच नाही. त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. संध्याताई ह्या माझ्या नणंद लागतात आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की गेल्या वर्षीप्रमाणे ह्यावर्षी देखील त्यांनी सामाजिक कार्यामध्ये जो काही सहभाग दाखवला आहे त्याच्याबद्दल आम्हाला खरोखरच त्यांचा खूप अभिमान वाटतो. आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की दरवर्षी असेच कार्यक्रम त्यांच्या हस्ते राबवण्यात यावे, ज्याचा नागरिकांनाही पुरेपूर फायदा आणि लाभ घेता येईल. मी ॲडव्होकेट संध्या सावंत यांची भाची आहे. त्यांनी मागच्या वर्षीसुद्धा असा हा उपक्रम राबवला होता. मेडिकल कॅम्प च्या माध्यमातून ते सगळ्यांनाच खूप चांगली सोयी देत आहेत. जसं की ECG चं प्रबंध केला आहे, BP किंवा सल्ले आहेत डॉक्टरांचे. फोर्टिस ह्या हॉस्पिटलातून डॉक्टरं आली आहेत. सो आम्हाला खूप छान वाटतं ते असं उपक्रम करतात. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.